आता पहा, या सेकंड पार्ट मध्ये आपण काही बेसिक इन्फॉर्मेशन पाहणार आहोत, जी की आत्ताच्या आपल्या जे लेक्चर झाले आहेत 2, त्या पहिल्या 2 व्हिडिओ संदर्भात आहे. ग्लास कॅन बी मेड फ्रॉम sand and calcium carbonate. However, sand and calcium carbonate cannot be obtained again from glass. म्हणजे पहा काय म्हटलंय, ग्लास जे आहे, ग्लास म्हणजे काय, काच. इथं ग्लासचा अर्थ जो आपण पाणी पिण्यासाठी यूज करतो तो ग्लास नाही, तो कोणत्याही मटेरियलचा असू शकतो, बरोबर ना. जसं की आपण घरामध्ये ग्लास यूज करतो, तो स्टेनलेस स्टीलचा असतो, कॉपरचा असू शकतो, बरोबर ना, पितळाचा असू शकतो किंवा काचेचा, म्हणजेच तो ग्लास. म्हणजे काच म्हणजे इथे याचा अर्थ ग्लास आहे. मग ही जी काच आहे ती कशापासून बनवली जाते, तर पहा ह्याचे 2 मेन कंपोनेंट्स आहेत. त्यातला फर्स्ट म्हणजे सँड, म्हणजे वाळू पासून. पण करेक्ट वाळू घेतली आणि त्या वाळूपासून काच तयार करता येते का आपल्याला, नाही. तर त्या वाळूमध्ये असलेले जी सिलिका आहे, सिलिका हे एक मटेरियल आहे, एक इलेमेंट आहे. या सिलिका पासून काच तयार केली जाते. लक्षात राहील, सिलिका एक मटेरियल आहे की ज्या मटेरियल काच तयार करण्यासाठी आपण वापरले जाते. लक्षात येते. आता त्यानंतर सेकंड जे आहे इम्पॉर्टंट, याच्यामध्ये कॅल्शियम कार्बोनेट. कॅल्शियम कार्बोनेट आपल्याला माहिती आहे, कॅल्शियम आपल्या दातांसाठी अतिशय महत्वाचा भाग आहे कॅल्शियम. म्हणून तर आपण म्हणतो की तुझ्या पेस्ट मध्ये कॅल्शियम आहे. कॅल्शियमची जर कमतरता असेल आपल्या बॉडीमध्ये तर आपली हाडं ठिसूळ होतात, आपले दात लवकर पडतात, बरोबर ना. म्हणजे काच तयार करण्यासाठी हे महत्वाचे 2 घटक आहेत. त्यातला फर्स्ट म्हणजे सँड, की सँड मध्ये असलेली जी सिलिका आहे ती एक महत्वाची आहे, आणि दुसरं म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट. मग ह्या 2 मटेरियल पासून जर काच तयार केली तर असं होतं का की काच जर तुटली तर त्या काचेपासून आपण पुन्हा सँड आणि कॅल्शियम कार्बोनेट मिळवू शकतो का? हा, नाही मिळू शकत, नाही मिळू शकत. दॅट इज हावेवर sand and calcium carbonate cannot be obtained again from glass. एकदा का प्रोसेस झाली त्याची की त्याच्यामध्ये चेंजेस होतात. आता साधंसं उदाहरण पहा, सकाळी सगळे जेवण करतात, बरोबर ना, किंवा दुपारी सकाळचा नाश्ता करतात, दुपारी जेवण. कोणी चपाती यूज करतात, कोणी भाकरी यूज करत असेल, खात असतील, बरोबर. आता सपोज चपातीचं पीठ मळलं, त्या पिठापासून गोळे तयार करून त्याची चपाती केली. आता त्या चपाती आपली रोस्ट झाल्यानंतर म्हणजे भाजल्यानंतर तिचं पुन्हा आपण पीठ तयार करू शकतो का? गव्हाचीच आहे ती, बरोबर की नाही, पण त्याच्यावरती प्रोसेस झाली. एकदा का प्रोसेस झाली की त्याच्यापासून आपण ओरिजिनल सबस्टन्स तयार करू शकतो का? नाही करू शकत. म्हणजेच त्या काचेपासून वेगळा शेप तयार करू शकतो, पण त्याच्यापासून पुन्हा आपण सिलिका आणि कॅल्शियम कार्बोनेट आपण सेपरेट करू शकत नाही. लक्षात येते ना, की पीठ मळलेलं आहे त्याच्यापासून पुन्हा त्या पिठापासून आपल्याला पाणी वेगळं, सॉल्ट वेगळं आणि पीठ वेगळं करू शकतो का? नाही करू शकत, बरोबर ना. म्हणजे असे काही चेंजेस आहेत जे की एकदा का चेंज झालं की त्याचं पुन्हा आपण ओरिजिनल नाही तयार करू शकत. ओके, मग अशा चेंजेसला काय म्हणायचं? तर हे म्हणण्याच्या अगोदर आपण काही अजून त्याची उदाहरण पाहूयात. पहा, यू मस्ट हॅव ऑब्झर्व्ड ग्रीन चिलीज, ग्रीन चिलीज हिरव्या मिरच्या, or tomatoes turning red after some time. हिरवी मिरची आहे किंवा टोमॅटो आहे ग्रीन, तर तो काही वेळानंतर, काही दिवसानंतर म्हणा, किंवा काही ठराविक पिरियड गेल्यानंतर तो रेड बनतो, बरोबर. पण मग रेड चिली आणि रेड टोमॅटो पासून आपण पुन्हा ग्रीन चिली, ग्रीन टोमॅटो बनवू शकतो का? नाही बनवू शकत, बरोबर. Then have you ever seen or heard of red tomatoes becoming green again? म्हणजे पुन्हा तो ग्रीन नाही बनत आहे. While making man-made substances, the properties of constituents undergo change. म्हणजे ज्यावेळी man-made substance बनले जातात त्यावेळी त्याच्या ज्या ओरिजिनल प्रॉपर्टी आहेत त्या पूर्ण चेंज होतात. त्याच्यापासून आपण पुन्हा नॅचरल सबस्टन्स तयार करू शकतो का? नाही करू शकत. म्हणजे वूड पासून आपण चेअर बनवली, मग चेअर पासून पुन्हा वूड बनवू शकतो का झाडाचं आहे तसं? नाही बनवू शकत. त्याचं दुसरं काहीतरी थोडंफार छोटंसं ॲपरेटस आपण बनवू शकतो, पण ओरिजिनल आपण पुन्हा वूड बनवू शकतो का? नाही बनवू शकत. म्हणजेच मॅनमेड सबस्टन्स जे की तयार केलेले आहेत पदार्थ, की ते तयार करताना ओरिजिनल सबस्टन्सला काहीतरी प्रक्रिया करावी लागते आपल्याला, आणि प्रक्रिया करून बनवले जातात, बरोबर.
आणि मग जे सबस्टन्स पुन्हा माघारी आपल्याला त्याच्यामध्ये ओरिजिनल मध्ये मिळवता येत नाहीत त्यांना आपण इरिव्हर्सिबल प्रोसेस म्हणतो. काय म्हणतो? इरिव्हर्सिबल प्रोसेस. आता पहा, दिस चेंज ऑकर्स ड्यू टू सर्टन केमिकल रिएक्शन. कोणते चेंजेस? तर चिलीजची ग्रीन चिलीची रेड चिलीज होणं, ग्रीन टोमॅटोचा रेड टोमॅटो होणं, किंवा सँड कॅल्शियम कार्बोनेट पासून ग्लास तयार होणं. हे जे चेंजेस आहेत ते कोणते चेंजेस आहेत? केमिकल चेंजेस. बघा, आपण या अगोदरच्या चॅप्टर मध्ये फिजिकल स्टेट चेंज झालेली पाहिली होती. म्हणजे काय? भौतिक अवस्था चेंज झालेली पाहिली होती ना. जसं की कार्बन डायऑक्साइड आहे. हा कार्बन डायऑक्साइड जर सॉलिड स्टेट मध्ये असेल तर त्याला आपण ड्राय आईस म्हणलं, जो की आईस्क्रीम मध्ये वापरतात. फिजिकल म्हणजे काय? भौतिक जो गुणधर्म आहे त्याचा बाहेरचा तो बदलतो. पण केमिकल मध्ये काय होतं? आतमधला जो गुणधर्म आहे त्याचा तो बदलतो. आणि भौतिक चेंज आपण रिकव्हर करू शकतो. बरोबर? पहिला सबस्टन्सचं कन्व्हर्जन दुसऱ्यामध्ये झालं तर दुसऱ्यात पहिला करू शकतो आपण. पण जर काही केमिकल चेंज होत असतील तर मात्र हा चेंज परमनंट नसतो. लक्षात येतंय का? की हा जो चेंज आहे तर तो आपण पुन्हा ओरिजिनल करू शकत नाही. याला आपण परमनंट चेंज म्हणतो आणि यालाच आपण केमिकल चेंज असं म्हणतो. लक्षात येतंय का? इथे दोन उदाहरणं मी घेते पहा. सपोज आईस आहे. बरोबर? आईस आहे. आईसला आपण हीट केलं. आईसचं काय होईल? वॉटर बनेल. बरोबर? मग ह्या वॉटरचं पुन्हा आईस बनतो का? बनतो. बरोबर? म्हणजे वॉटरचं जर आईस बनवायचं म्हटलं तर काय करावं लागेल आपल्याला? कूल करावं लागेल. 0 डिग्री सेल्सिअसला कूल केलं की आपलं आईस बनेल. पण आता समजा वॉटर मध्ये आपण त्या काय केलं? लेमन ज्यूस बनवला. बरोबर? हे जे वॉटर आहे या वॉटरचा आपण लेमन ज्यूस बनवला. बरोबर? आता ह्या लेमन ज्यूस पासून पुन्हा आपण सॉल्ट, वॉटर, शुगर सेपरेट करू शकतो का? नाही करू शकत. म्हणजे लक्षात येतात ह्या दोन चेंजेस. ह्या वॉटरचा आपण ज्यूस बनवला तर मात्र त्याचा पुन्हा माघारी होऊ शकत नाही. पुन्हा वॉटर त्याचं तयार करता येईल का आपल्याला? नाही. म्हणजे ही जी डायरेक्शन आहे ही पॉसिबल पाठीमागे नाही. म्हणून याला काय म्हणतो आपण? इट इज अ केमिकल चेंज. समजतंय का? फिजिकल चेंज मध्ये एक सबस्टन्सचं कन्व्हर्जन आपण दुसऱ्यामध्ये करू शकतो, दुसऱ्याचं पुन्हा पहिल्यामध्ये करू शकतो. दॅट इज फिजिकल चेंज. भौतिक अवस्था बदलते. पण केमिकल चेंज मध्ये काय होतं? एक सबस्टन्स आहे त्याचं कन्व्हर्जन दुसऱ्यामध्ये झालं की दुसऱ्याचं पुन्हा पहिल्यामध्ये होत नाही. समजतंय का? ओके. Means this change occurs due to certain chemical reaction. These changes in the properties are permanent and this is the original constant substance cannot be obtained again from new substance. आणि याच्यामध्ये पुन्हा आपल्याला ओरिजिनल सबस्टन्स मिळत नाही, नवीन सबस्टन्स मिळतो. बरोबर? वॉटर घेतलं, वॉटर मध्ये शुगर टाकली, सॉल्ट टाकलं, लेमन ज्यूस झालं. त्याचं वॉटर राहील का? नाही. त्याचं काय झालं? लेमन ज्यूस झाला, सरबत झाला. त्या सरबत पासून पुन्हा आपण वॉटर सेपरेट नाही करू शकत. दॅट्स वाय these changes are called reversible changes. Reversible means cannot back again. बघा, रिव्हर्सिबल म्हणजे काय? सॉरी, हे इरिव्हर्सिबल आहे. रिव्हर्सिबल म्हणजे हे या पण डायरेक्शन न होतं आणि पाठीमागच्या पण डायरेक्शन होतं. आणि इरिव्हर्सिबल म्हणजेच एकाच डायरेक्शन न होते. ही रिएक्शन पाठीमागच्या डायरेक्शन न पुन्हा होत नाही. याला आपण काय म्हणतो? irreversible change. Irreversible, IRREVERSIBEL. Sorry, BLE. Irreversible means it's only one directional reaction. एकाच डायरेक्शन न ती होते. एका सबस्टन्सचं कन्व्हर्जन दुसऱ्यामध्ये झालं की दुसऱ्याचं पुन्हा पहिल्यामध्ये होत नाही. याला आपण इरिव्हर्सिबल चेंज म्हणतो. ठीक आहे. नाव to our next point. Here रबर. आता पहा, रबर सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे आपली इरेझर आहे, रबरचा बॉल असतो. बरोबर ना? नंतर ही पाय इरेझर दिसते सगळ्यांना. रबर बॉल आहे, रबरचे टॉयज आहेत, रबरचे टायर्स आहेत. बरोबर ना? मग ही जी रबर आहे ती कशापासून बनवली जाते किंवा कोणत्या वेगवेगळ्या प्रोसेस यासाठी रिस्पॉन्सिबल असतात
हे आपण पाहूयात. बघा, प्रोडक्शन ऑफ सबस्टन्सेस म्हणजे सबस्टन्स जे आहेत ते कसे तयार करतात, यातला पहिला आपण पाहतोय रबर. आता पहा, रबर इज ऑफ टू टाइप्स, नॅचरल अँड आर्टिफिशियल. बघा, जसं आपण क्लासिफिकेशन मध्ये पाहिलं की काही सबस्टन्स नॅचरली ऑकरिंग आहेत, काही आर्टिफिशियल आहेत, यालाच आपण मॅनमेड म्हटलं. मग रबर सुद्धा दोन टाइपचे आहेत. कोणत्या कोणत्या? एक नॅचरल रबर आहे आणि दुसरी आहे ती आर्टिफिशियल. आता एक एक बघूया आपण, नॅचरल कोणती आहे आणि आर्टिफिशियल कोणती आहे. तर पहा, नॅचरल रबर इज ऑब्टेन फ्रॉम गम ऑर सॅप ऑफ ट्रीज. बघा, नॅचरली जो रबर आहे ती कशापासून बनवतात, कशापासून मिळवली जाते, तर ट्रीज पासून. ट्रीज असतात एक रबरच्या ट्रीज, त्याला रबराचं झाडच म्हटलं जातं. रबरच्या ट्रीज आहेत, त्याचा ज्यूस आहे तो सॅप, म्हणजे त्याच्या आतमध्ये असलेला जो रस आहे, चिक म्हणतो त्याला आपण सॅपला, तर त्या चिकापासून नॅचरली रबर आपल्याला मिळते. समजतंय? अँड दिस सॅप इज कॉल्ड लॅटेक्स. लॅटेक्स म्हणजेच काय? चिक, ज्यूस असतो तो झाडाचा. Then rubber has a peculiar odor and it is white in color. त्याचा ऑर्डर कसा असतो? पिक्युलियर, जरासा असा वेगळा त्याचा स्मेल असतो. ओके, आणि त्याचा कलर कसा असतो? व्हाईट असतो. पण बघा, इथे पिक्चर मध्ये तुम्ही बघू शकता, इथे जे इरेजर आहे तर प्रत्येकाकडे असणारे इरेजर वेगळ्या कलरचे असतील, बरोबर ना? काहींचे व्हाईट असतील, काहींचे अगदी आपल्या तिरंग्यासारखे असतील, काहींचे पिंक असतील, काहींचे वेगळ्या शेप मध्ये असतात, वेगळ्या कलर मध्ये असतात. मग ही कोणती रबर आहे? तर आर्टिफिशियल रबर. लक्षात घ्या, नॅचरली जो रबर आहे तर तो नॅचरल रबर हा व्हाईट कलरचाच असतो, जो की रबर ट्रीज पासून, त्याच्या लॅटेक्स पासून बनवलेला असतो. लॅटेक्स म्हणजे लक्षात आलंय की सपोज हा रबर ट्रीज आहे, तर या रबरच्या ट्रीज पासून जो निघालेला त्याचा ज्यूस आहे, त्याच्या खोडांमधून निघलेला ज्यूस असतो, फांद्यांमधून, खोडांमधून हा ज्यूस कलेक्ट, त्याचं एक्सप्रेशन व्हेरी नाईस. तर त्या झाडाचं ते एक्सक्रिशन असतं. आपण एक्सक्रिशन त्या प्रॉपर्टीज मध्ये लॅटेक्स शिकलो आहोत, बरोबर? गम आहे, लॅटेक्स आहे. तर हे जे लॅटेक्स आहेत तर तो काय असतो? त्या रबरच्या झाडाचा गम आहे, किंवा त्यालाच आपण नॅचरल रबर असं म्हणतो. समजतंय? रबर जे आहे तर ते रबर सुद्धा दोन टाइपचे असतात, एक म्हणजे नॅचरल आणि दुसरी मॅनमेड. मग नॅचरल मध्ये आपण काय पाहिलं की जे की ट्रीज पासून डायरेक्टली ऑब्टेन केले असतात, जे ट्रीजचा ज्यूस असतो किंवा सॅप आहे, त्याला आपण लॅटेक्स म्हणतो. साप नाही, लक्षात घ्या, सॅप. आणि मग या लॅटेक्स जो आहे तर त्याला पिक्युलियर ऑर्डर असतो आणि त्याचा कलर हा व्हाईट असतो. इथपर्यंतचा भाग समजलाय? त्यानंतर नेक्स्ट पाहूया. इन दिस प्रोसेस रबर इज हीटेड विथ सल्फर फॉर 3 to 4 hours to give hardness to the rubber. Sulfur mix in it. आता पहा, कोणती प्रोसेस आहे? तर याला व्होल्कनायझेशन ऑफ रबर असं म्हटलं जातं. काय म्हणतात त्याला? व्होल्कनायझेशन ऑफ रबर. म्हणजे पहा, पहिली जी आपण पाहिली ती म्हणजे नॅचरल रबर, की ज्याच्यामध्ये डायरेक्ट ट्रीज पासून रबर ऑब्टेन केली जाते. दुसरी आहे ती म्हणजे मॅनमेड रबर. ही कशी तयार केली जाते? तर याच्यामध्ये रबरला सल्फर बरोबर हीट केलं जातं. सल्फर काय आहे? तर एक सबस्टन्स आहे, एक इलेमेंट आहे. जसे आपण कार्बन, ऑक्सिजन, आयर्न, ॲल्युमिनियम, मॅग्नेशियम, कॉपर. सल्फर हा गॅस आहे, त्याचे वेगवेगळ्या कंपाऊंड स्टेट मध्ये तो असतो. म्हणजे मॅग्नेशियम सल्फेट, कॉपर सल्फेट, आयर्न सल्फेट, नायट्रोजन सल्फेट, अशा वेगळ्या कंपाऊंड मध्ये हा सल्फर असतो. मग या मॅनमेड रबर तयार करण्यासाठी काय केलं जातं? तर जी नॅचरल रबर आहे, जी की झाडांपासून, लॅटेक्स पासून बनवलेली रबर आहे, ती हीट केली जाते. हीट म्हणजे काय आपल्याला माहितीये, काय केलं जातं? तिला उष्णता दिली जाते, पण विथ कोणाबरोबर? सल्फर बरोबर. म्हणजे काय केलं जातं? एका भांड्यामध्ये इथे रबरचा ज्यूस घेतला जातो, त्याच्यावरती सल्फरची पावडर टाकली जाते, बरोबर? आणि मग हे जे मिक्सचर आहे तर ते 2 to 3 hours पर्यंत हीट केलं जातं. आणि म्हणून जे काही हार्डनेस त्याला मिळेल, स्ट्रॉंग जो रबर तयार होईल, यालाच म्हटलं जातं व्होल्कनायझेशन ऑफ रबर. तुम्हाला शॉर्ट नोट साठी किंवा डेफिनेशन साठी अशा टर्म्स विचारल्या जाऊ शकतात. डिफाइन व्होल्कनायझेशन ऑफ रबर. ठीक आहे? तर याला काय म्हणतो आपण? वेन
Natural rubber is heated in presence of sulfur for 3 to 4 hours. Then it gives hardness to the rubber. And this technique is called vulcanization of rubber. लक्षात आलं की जे नॅचरल रबर आहे, आता बघा आपण काय म्हटलं की नॅचरल रबर व्हाईट कलरचे बरोबर ना, जे की आपल्या इरेजर मध्ये व्हाईट कलरचे इरेजर मध्ये वापरतो. पण इरेजर किती फ्लेक्सिबल असतो की नाही, सहज तो असा फोल्ड होतो. पण बघा टायर मध्ये जर रबर यूज करतात, टायर किती स्ट्रॉंग असतो गाड्यांचा, याचा अर्थ त्याला स्ट्रॉंगनेस येण्यासाठी, त्याला टणकपणा येण्यासाठी जो नॅचरल रबर आहे तो सल्फर बरोबर हीट केला जातो 2 ते 3 तासापर्यंत. मग त्याला जे स्ट्रेंथ मिळते त्यालाच आपण व्हल्कनायझेशन ऑफ रबर म्हणतो. समजतंय? त्यानंतर पहा, द प्रॉपर्टीज ऑफ सल्फर इन द मिक्सचर इज डिटरमाइंड बाय द पर्पज फॉर विच द रबर विल बी यूज. म्हणजे काय की सल्फर किती टाकायचं, कोणी म्हणेल 1 ग्रॅम टाकायचं, कोणी म्हणेल 1 किलो टाकायचं, कोणाला वाटेल 500 ग्रॅम टाकायचं. तर हे कशावरती डिपेंड आहे की ते रबर यूज करायचं ते कोणत्या पर्पज साठी, कशासाठी तुम्ही वापरणार आहेत यावरती डिपेंड आहे. म्हणजे जास्त स्ट्रॉंगनेस नसलं नको आपल्याला रबरचा तर मग कमी सल्फर टाकणार, जास्त स्ट्रॉंग हवाय रबर तर मग जास्त सल्फर टाकणार. म्हणजे बघा कुकरचा दांडा आहे रबरचा, स्ट्रॉंग असतो की नाही, मग याच्यामध्ये तो तयार करताना जास्त सल्फर टाकणार. बरोबर, आपले टॉयज आहे खेळण्यातले रबर, तो कमी सॉफ्ट असतो, मग याच्यामध्ये कमी सल्फर टाकणार. लक्ष देते ना, म्हणजे आपल्याला कोणत्या पर्पज साठी, कोणत्या हेतूसाठी तुम्ही तो रबर वापरताय यावरून सल्फर कंटेंट ठरतं. त्यानंतर पहा, इरेजर्स, रबर बॉल्स, रबर टॉईज ऑल हॅव वेरिंग प्रोपोर्शन ऑफ सल्फर इन देम. म्हणजे इरेजर मध्ये वेगळं सल्फरचं कंटेंट असणार आहे, रबर बॉल मध्ये वेगळं सल्फर असेल. वेगळं सल्फर म्हणण्यापेक्षा त्या सल्फरची जी क्वांटिटी आहे बरोबर, त्याचं जे प्रोपोर्शन आहे ते कमी जास्त असू शकतं. ठीक आहे. इन रबर बँड्स द प्रोपोर्शन ऑफ सल्फर इज व्हेरी स्मॉल. रबर बँडची जी रबर आहे तुम्ही बघाल, काही तुमच्यामध्येच वेरींना जे लावलेले रबर आहेत, काहींचे रबर कितीही जास्त ताणले जातात आणि काहींचे जास्त ताणले की तुटतात. बरोबर, म्हणजे सल्फर जो आहे तर त्या रबर मध्ये सगळ्यात कमी प्रोपोर्शन मध्ये असतो, म्हणून तर रबर फ्लेक्सिबल आहे ना, इलास्टिक प्रॉपर्टी तो दाखवतो. ठीक आहे. आता बघा इथे तुम्हाला फोटो मध्ये दिसतंय, हा जो आहे तर तो आहे लॅटेक्स आहे. बरोबर, म्हणजे झाडाचा चीक आहे. हे जे व्हाईट कलरचा सबस्टन्स आहे हे आहे रबर. बरोबर, हा नॅचरली रबर आहे. बरोबर, आणि मग याला प्रोसेस केली जाते, सल्फर ऍड केला जातो, मग ते आर्टिफिशियली किंवा मॅनमेड रबर झाले. समजतंय? तर पहा, इट इज व्हल्कनायझेशन ऑफ रबर. याच्यामध्ये आपण rubber is a natural substance obtained by collecting latex of certain trees. आपण पाहिलेले की रबर हे काय आहे, नॅचरल सबस्टन्स आहे. कसा मिळवला जातो तो, तर ट्रीजच्या लॅटेक्स पासून. म्हणजे ट्रीजचं जे सॅप आहे, जो चीक आहे व्हाईट कलरचा, त्यापासून मिळवली जाते. रबर ट्रीज आर फाउंड इन अबंडन्स इन ब्राझील. अबंडन्स म्हणजे काय, मोठ्या प्रमाणावरती. अबंडन्स लक्षात येईल, लार्ज अमाऊंट, मोठ्या प्रमाणावरती. कुठे आढळते रबरचे ट्रीज, तर ब्राझील मध्ये. ब्राझील हा जो देश आहे, या ब्राझील देशामध्ये जास्त आपल्याला काय बघायला मिळतं, म्हणजे हे जे रबर ट्रीज आहेत तर ते जास्त आपल्याला ब्राझील मध्ये आढळतात. देन लॅटर, लॅटर म्हणजे काय, नंतर, खूप प्रमाणात, जास्त प्रमाणात. त्यानंतर पहा लॅटर, these trees were planted in other countries too. म्हणजे अगोदर सुरुवातीला ब्राझील मध्ये खूप जास्त प्रमाणावरती हे रबरचे ट्रीज होते, पण नंतर दुसऱ्या कंट्रीज मध्ये सुद्धा या रबरचं प्लांटेशन केलं गेलं. म्हणजे काय, लागवड, वृक्ष लागवड तिथे केली आणि त्यापासून मग रबर तयार केला. द बोटॅनिकल नेम ऑफ दिस ट्री इज हिविया ब्रासिलिनेसिस. बघा, बोटॅनिकल नेम आहे याचं. तुम्हाला एमसीक्यूज मध्ये असे क्वेश्चन असू शकतात कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये. व्हॉट इज द बोटॅनिकल नेम ऑफ रबर ट्री? दॅट इज हिविया ब्रासिलिनेसिस. देन इन इंडिया द मॅक्झिमम प्रोडक्शन ऑफ रबर इज इन केरळा. म्हणजे काय, केरळमध्ये, आपल्या भारतातील जे केरळ आहे तर तिथे हे रबरचे ट्रीज आपल्याला जास्त प्रमाणावरती बघायला मिळतात. आणि अशा पद्धतीने बाळांनो आज आपण जे काही सबस्टन्स होते
ते कसे तयार केले जातात हे आपण पाहतोय. यातला पहिला आपण निवडलाय तो म्हणजे रबर. आणि याच्यामध्ये आपण पाहिलं की रबर हे दोन प्रकारे तयार केले जाते, मिळवली जाते. एक तर नॅचरल म्हणजे डायरेक्टली प्लांटचं लॅटेक्स कलेक्ट करून मिळवली जाते, आणि दुसरी जी मेथड आहे ती म्हणजे व्होल्कनायझेशन ऑफ रबर. बरोबर, रबरला सल्फर बरोबर हीट केलं जातं 2 ते 3 तासापर्यंत, आणि त्याला हार्डनेस मिळवला जातो. या टेक्निकलाच आपण व्होल्कनायझेशन ऑफ रबर असं म्हणतो. त्यानंतर काही जनरल क्वेश्चन्स आपण पाहिले की रिव्हर्सिबल प्रोसेस म्हणजे काय आणि इरिव्हर्सिबल प्रोसेस म्हणजे काय. म्हणजे काही पदार्थ आहेत ज्याचं की पहिल्या त्याच्या सबस्टन्सचं कन्व्हर्जन दुसऱ्यामध्ये होतं, दुसऱ्याचं पुन्हा पहिल्यामध्ये होतं, याला आपण रिव्हर्सिबल म्हटलं. पण का एक्झाम्पल याचं, जसं की वॉटरचे वेपर्स बनतात, पण वेपर्सचं पुन्हा वॉटर बनतं कंडेन्सेशन प्रोसेसनं. पण वॉटरमध्ये जर आपण लेमन ज्यूस बनवला किंवा त्याची आईस्क्रीम जर बनवली तर आईस्क्रीम पासून पुन्हा आपण मिल्क सेपरेट करू शकतो का? नाही करू शकत. यालाच आपण इरिव्हर्सिबल प्रोसेस असं म्हणतो. ठीक आहे, तर आता आपण थांबूयात. याच्या नंतरचा पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया. थँक्यू.